मॅडम, नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला जे एपिझोटॉमीला टाके मारलेले असतात, म्हणजेच वजानाला टाके मारलेले असतात, त्यामुळे सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम येतो का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा बघून घेऊयात नॉर्मल डिलिव्हरीमध्ये वजायनल हेल्थचं काय होतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं 2.5 किंवा 3.5 किलोचं जेव्हा बाळ आपण वजायनली डिलिव्हरी करतो तर त्यावेळेला वजायनल म्युकोजा जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेच होतो. अर्थात डिलिव्हरीच्या नंतर अगदी महिनाभरामध्ये तो रिगेन होण्यास प्रयत्न करतो, परंतु 100% त्याची लॅक्सिसिटी ही कमी होत नाही. म्हणजे थोडंफार वजायनल म्युकोजा हा लूज राहतो. परंतु जे स्टिच आम्ही घेतो म्हणजे एपिझोटॉमीला जे वापरलेले धागे असतात ते मात्र विरघळणारे धागे असतात. अगदी महिनाभरामध्ये ते धागे विरघळून ती जखम पूर्ववत होते. त्यामुळे सेक्शुअल लाईफमध्ये या टाक्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु लॅक्सिसिटी मात्र तुमची सेक्शुअल लाईफ थोड्याफार प्रमाणामध्ये हॅम्पर करू शकते. काय करावं यासाठी? साधा सोपा उपाय ते म्हणजे किगल्स एक्सरसाइज. आता हा किगल्स एक्सरसाइज अगदी तुम्ही युट्यूबवरती टाकलं तरी तुम्हाला 4-5 पद्धतीचे व्यायाम सुचवतील. आता यामुळे काय होतं, पेल्विक फ्लोअर मसलच्या एक्सरसाइज होतात, त्यामुळे अंग बाहेर येणं या सुद्धा गोष्टी आपण टाळू शकतो. बरं, सिस्टोसिल रेक्टोसिल म्हणजेच लघवीची पिशवी खाली सरकणं किंवा टॉयलेटची जागा सुद्धा, मोठी आतडी सुद्धा वरती सरकणं या सुद्धा गोष्टी आपण टाळू शकतो. आणि या गोष्टीमुळे त्यातल्या त्यात वजायनल म्युकोजाची लॅक्सिसिटी सुद्धा कमी होते. मैत्रिणी, नॉर्मल डिलिव्हरी करा, परंतु त्याच्यानंतर मात्र किगल्स एक्सरसाइज करा. धन्यवाद.